छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बाधनी गावातील शीतल सोनवणे या विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबातील आणखी एका विद्यार्थ्याचं जात वैधता प्रमाणपत्र फेटाळण्यात आलंय। कुटुंबातील वडील, आजोबा, पंजोबा आणि खापर पंजोबा यांच्या कुणबी जातीचे पुरावे असल्याचा दावा पालकांनी केलाय। उच्च शिक्षणासाठी प्रवेश झालेला असताना जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास शैक्षणिक सवलत रद्द होण्याची शक्यता आहे। पूर्ण शुल्क भरणं शक्य नसल्यानं न्याय न मिळाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा पालकांनी दिलाय। पूर्व चौकशी झालेली, अधिकारी माझ्या घरी येऊन हेच वारसदार आहे का या नोंदीवाल्यांचे, हे सगळं त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे। त्यानंतर मुलीचं मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला। कुणबीच्या याच्यावर कॅप राऊंडमध्ये मी फॉर्म भरून मुलीचं ॲडमिशन घेतलं, तिची फीस भरली आणि आता तिला ॲडमिशनला व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट लागतं, नाही तर कॅन्सल होणारे। तर मी ऑफिसला गेलो समाज कल्याणला, ते आज मला म्हणते का नाही तुमचा पंजोबा मराठा आहे, तुमचा आजोबा कुणबी आहे, कुणबी मराठा एकच आहे। व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळण्यात यावं, नाही तर माझ्या मुलीचं शैक्षणिक नुकसान होईल। सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांनी एक निस्वार्थपणाने मराठी समाजाच्या गोरगरीब जनतेसाठी, युवकांसाठी, राजकीय तर मी कधीच म्हणत नाही, ते पण नाही म्हटले, परंतु जे गरीब लोक आहे यांच्या शैक्षणिकसाठी कुणबीच्या माध्यमातून आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये 7-8 हजार कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत काढले। मी म्हणतो या सरकार कधी कधी पॉझिटिव्ह असतं, पण हे जे कर्मचारी वर्ग आहे हे गेंड्याचे कातड्याचे, आणि यांनी जर हे तात्काळ जर नाही दिलं तर येणाऱ्या 29 तारखेला मराठा समाज ज्या ताकदीने मुंबईला त्यांनी आंदोलन केलं होतं त्याच ताकदीने आंतरवली सराडीला पुन्हा जाईल। मराठ्याला पुन्हा सांगतो, तुम्हाला जर वाटलं होतेच ना तुमच्या लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी, लय तरपडतो, लय झटतोय, तुम्ही उगाच टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात हिंडू नका। गावागावात गल्ल्या गल्ल्या देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येतं, तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं तर नंतर जाता येतं, लग्नाला नंतर जाता येतं। पोराचं शिक्षण गेलं ना वाटलं होईल, लेकरा बाळाचं वाटलं करू नका, मराठी हो तुम्ही। त्या सोनवणेंच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आंतरवल्ल्या तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे। एकाही पोराने आत्महत्या करायची नाही, तुम्हाला सांगतो नाही, मी आंदोलन बंद करीन ना। लेकरा बाळाने आज भात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप, एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं। राज्यात लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याच्या घटना ताज्या असतानाच आता विद्यार्थ्यांच्या कुणबी जात वैधतेची गंभीर प्रश्न समोर आलाय। वैजापूर तालुक्यातील 4 विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला, मात्र त्यांची जात वैधता तब्बल 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे। वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रवेश रद्द केला जाईल असा इशारा महाविद्यालयाने दिलाय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत असून 8 महिन्यांपासून वैधता का रखडली आणि प्रवेश रद्द झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय। प्रमाणपत्र काढण्यासाठी 2-3 महिने काढले होतं, त्यानंतर व्हॅलिडिटी 6 महिने निघू शकते असे म्हणे, पण आज 8 महिने झाले पण व्हॅलिडिटी काही देईना। त्यासाठी कॉलेज आम्हाला मुदत दिली होती, पण व्हॅलिडिटी नाही निघाल्यामुळे कॉलेज आमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकतो। मी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला संदीप फाउंडेशन कॉलेजमध्ये। तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 10 दिवसामध्ये आम्हाला व्हॅलिडिटीसाठी काढून द्या, नाहीतर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल। 10 दिवस झाले, आम्ही 2-3 वेळा जाऊन आलो 10 दिवसातही, त्याआधी आम्ही सगळे कागदपत्र त्यांना दिलेले होते, तरी ते आम्हाला व्हॅलिडिटी देत नाही। मी एक गरजवंत मराठा शेतकरी कुटुंबातला आहे, माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे मुलींची कॉलेजला फी भरण्याची। आम्ही कॅप राऊंडच्या माध्यमातून कुणबीमधून फॉर्म भरून आम्ही ॲडमिशन घेतलं, फीस भरली। फीस भरल्यानंतर कॉलेजचं आम्हाला असं आलं का व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आम्हाला द्या, नाही तर तुमच्या मुलीचं ॲडमिशन कॅन्सल होणार। 4 पिढ्या जर नोंद असेल आणि तुम्ही जर पाठीमागं जात असेल तर 100% कुठंतरी अधिकारी कुठल्या तरी वेगळ्या भावनेने मराठा समाजांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे। आणि हे जर कदाचित आज उद्या जर नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्वच मराठा समाजातील विद्यार्थी असेल, पालक असेल, हे आंतरवली सराटी या ठिकाणी आम्ही कूच करणार आहे आणि आमच्या या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, कारण जर ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान शैक्षणिक झालं तर 1 वर्ष वाया जाईल।